शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या अजिंक्य तारागडावर मी सूरज पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अजिंक्य तारागड। तर आपल्या स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेला अजिंक्य तारा। मित्रांनो, गडावर जाण्यासाठी दोन दरवाजे आहेत। दोन्ही दरवाजे सध्या व्यवस्थित आहेत। आपल्याला पाहता येईल गडाचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाचे दोन्ही बुरुज अजून सुद्धा चांगल्या अवस्थेत आहेत। गडावर जाताना आपण जो पहिला दरवाजा लागतो त्या पहिल्या दरवाजाच्या वरती आपल्याला गणपतीची मूर्ती आणि दोन्ही बाजूस हनुमंताच्या दोन सुबक मूर्त्या कोरलेल्या दिसून येतात। तसेच गडाच्या आत प्रवेश करताना जो लाकडी दरवाजा आहे तो सुद्धा अजूनपर्यंत साबूत आहे। त्यानंतर गडाच्या आत आल्यानंतर आपल्याला इथे पारेकरांसाठी ज्या खोबण्या बनवलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील। इथून आपल्याला पाहायला मिळेल आपली जी गाडी होती पार्किंगची व्यवस्था पूर्ण गडाच्या पायथ्याजवळ येते, म्हणजे पूर्ण जो प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराजवळच आपली गाडी पार्किंग झालेली आहे। तिथूनच आपल्या गडाला सुरुवात होते आणि वर गेल्यानंतर इथून थोडं पुढे गेल्यानंतर हनुमंताचं मंदिर आहे आणि अजून एक दरवाजा आहे। चला तर आज आपण वरती जाऊन बघूया। आणि मित्रांनो, गडाचा इतिहास पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आज आपल्यासोबत आहे मनीष म्हात्रे। तर खूप लांबून आलो आहे, आपण आलो आहे रायगडवरून साताराला आलो आहे, म्हणजे कमीत कमी 250 किलोमीटरचा अंतर पार करून आलो आहे। तर बाईक चालवताना मनीष तुला कसं वाटलं? बाईक चालवताना एकदम खूप भारी वाटलं, कारण रायगडवरून आम्ही निघलो माणगाव, पोलादपूर, महाबलेश्वर, सातारा, मेंढा मार्गे आम्ही आलो आणि 250 किलोमीटर ट्रॅव्हलिंग केली। एवढी खूप मजा आली। फर्स्ट टाइम मी एवढी बाईक ट्रॅव्हलिंग केली, पण जेव्हा महाबलेश्वरमध्ये आलो तेव्हा तिथली जी थंड हवा आहे त्याचा एक आनंदच वेगळा होता। आम्ही थांबलो नाही, कारण आपल्याला आज अजिंक्य तारागड करून परत सज्जनगडावर सुद्धा जायचं आहे। तर अजिंक्य तारागडबद्दल आपल्याला असं सांगता येईल की हा गड आपल्या स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे। तर पहिला राजगड, दुसरा रायगड, तिसरा जिंजी, त्यानंतर अजिंक्य तारा। तर या गडावर छत्रपती शिवाजी महाराज आपला राज्याभिषेक झाल्यानंतर जेव्हा आजारी होते तेव्हा 2 महिने या गडावर वास्तव्य केलं होतं। आणि हा गड आदिलशाहकडे होता। त्यानंतर आदिलशाहकडून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला त्यानंतर पुन्हा हा गड मोगलांकडे गेला। त्यानंतर ताराबाईंच्या सैनिकांनी पुन्हा हा गड जिंकून घेतला, त्यामुळे या गडाला अजिंक्य तारागड असं नाव देण्यात आलं। तर आपण वर आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटेल गडाच्या वर समोरच आपल्याला हा दुसरा दरवाजा आहे। थोडासा भग्न अवस्थेत आहे, पण जो पहिला गडाचा दरवाजा आहे त्याच्या वरती दोन्ही जे बुरुज आहेत ते सध्या सुव्यवस्थित आहेत। तर गड फारसा मोठा नाही आहे, एक दीड तासात आपला गड बघून होईल। गडावर कुठेही पाण्याची सोय नाही आहे, तर जर यायचं झालं तर गडावर पाणी घेऊन या। तर पाहूया आता आपल्याला किती वेळ लागतोय आणि पूर्ण गडाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करेन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अजिंक्य ताराच्या गडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या वर आपल्याला बघता येईल हा बुरुज पूर्ण सध्या सुव्यवस्थित आहे। आणि इथे आल्यानंतर आपल्याला सातारा जिल्ह्याचं शहराचं पूर्ण विहंगम दृश्य पाहायला मिळेल। इकडे बघा, खूप सुंदर दृश्य पाहायला मिळते।
आपण पाहिलं गडाचा पहिला दरवाजा हा सध्या सुव्यवस्थित आहे, तसंच हा दरवाजा सुद्धा त्यापैकी बऱ्यापैकी आहे, पण थोडं आपलं याचा जो लाकडी दरवाजा होता तो पडलेला आहे। इथं आपल्याला बघतील तर लाकडी दरवाजा जो लावण्यात आला होता त्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतील, पण सध्या इथे कोणत्याही प्रकारचा दरवाजा नाही आहे। इथून वर गेल्यानंतर आपल्याला समोरच हनुमंताचं मंदिर बघायला मिळेल, तर जाऊया आपण। गाड्याच्या दुसऱ्या दरवाजाच्या आत आल्यानंतर समोरच आपल्याला इथे हनुमंताचं मंदिर पाहायला मिळेल। या हनुमंताच्या मंदिरात आपण राहू शकतो, पण गडावर पिण्यासाठी पाणी नाही आहे। तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। सध्या आपण अजिंक्य तारा गडावरील हनुमंताच्या मंदिरात आहोत। हनुमंताचं मंदिर बंद आहे, तर बाहेरूनच दर्शन घेतलं, पण इथे तुम्हाला पाहता येईल। तुम्हाला जर इथे राहायचं असेल तर चांगली व्यवस्था आहे, इथे तुम्ही राहू शकता, फक्त आपली पाण्याची व्यवस्था करा। आणि इथून पुढे आपण इथून गेलो की मध्येच आपल्याला महादेवाचं मंदिर, त्याच्या पुढे आपलं प्रसार भारतीचं माध्यम आहे टॉवर बघायला, त्याच्या पुढे थोडा वाटेने गेलो की आपल्याला ताराबाईंचा वाडा पाहायला मिळेल। आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायचं झालं तर आपण सातारा जिल्ह्यात अगोदर पण ट्रेक केली होती, ती म्हणजे वासोटा किल्ल्यावर। तर अनुभव खूप भारी होता, तो अनुभव कधीच विसरू शकत नाही। नक्कीच पुन्हा एकदा तिथे जायची इच्छा आहे। तर सध्या ऊन खूप आहे, आपण आलो आहे म्हणजे एप्रिलच्या एंडिंगला, त्याच्यामुळं ऊन गरमी खूप आहे, त्याच्यामुळं थकायला झालं आहे। गड एवढा मोठा नाही, 1-1.5 तासात आरामात ट्रेक होईल। यानंतर आपण सज्जनगडावर जाणार आहोत। सज्जनगड करून उद्या आपल्याला प्रतापगड करून मग नंतर घरी जायचं आहे। तर तुम्हाला दाखवतो पुढचा किल्ला कसा आहे, कोणत्या ठिकाणी काय काय आहे, तुम्हाला कसं बघायला भेटेल। आपण तिकडून गडावरून आलो, हा समोर प्रसार माध्यम, आणि या प्रसार माध्यमाच्या समोरला तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे आहे तरी काय। तर पूर्वी जेव्हा गड बांधलं जायचं, गड बांधण्याच्या वेळी आता आपण सिमेंट वापरतो, तर पूर्वी चून खडक वापरला जायचा। चून खडक बारीक करण्यासाठी हा चुन्याचा घाणा याच्यात तो जाता असायचा, जाता फिरवून याच्यात चून खडक लहान करून मग तो गडाच्या बांधकामासाठी वापरला जायचा। त्याच्या पुढे जेव्हा आपण गडाच्या दिशेने जातो त्या समोरच आपल्याला ही
पोलिसांची दळणवळण व माहिती तंत्रज्ञानाची चौकी पाहायला मिळेल. चला आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, खूप ऊन आहे, त्याच्यामुळे आपली हालत बघू शकाल तुम्ही. तर सांगायचं आहे की गडावर पुढे आल्यानंतर आपल्याला हे बघा मंगलादेवीचं मंदिर आहे. तर इथे मंदिर जाऊन पाहूयात. आणि एक ताराबाईचा वाडा आहे, तो सुद्धा बघायचा आहे. गडावर पुढे आल्यानंतर आपल्याला या बाजूस नाणे टंकसाल म्हणजे आपल्या स्वराज्याच्या काळात जिथे नाणं बनवलं जायचं ती ही टंकसाल. आणि त्या टंकसालच्या समोरच आपल्याला राजसदर म्हणजे जो आपण राजवाडा म्हणतो तो सध्या बघण्यावरती, म्हणजे फक्त आपल्याला राजवाड्याचा पाया बघायला मिळेल. ताराबाईंचं जेव्हा इथं वास्तव्य होतं तेव्हा ताराबाई त्याच राजवाड्यात आपलं वास्तव्य करायचं. त्यानंतर आपण इथून उतरून जेव्हा या साईडला जातो तेव्हा आपल्याला ही टंकसाल बघायला मिळेल. चला आपण टंकसाल बघूया. आपण टंकसाल बघितली, त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न पडला की जी भग्नावस्थेत असलेली इमारत कसली आहे. तर त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समजतं की येथे धान्य कोठार आहे. टंकसालच्या समोर जेव्हा आपण या भग्नावस्थेत असलेल्या इमारतीत येतो त्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो ही हे आहे तरी काय. हे मडकं सारखं जमिनीच्या आतमध्ये काय बनवलेलं आहे. तर हे आहे धान्य कोठार. पूर्वी या धान्य कोठारात धान्य साठवलं जायचं. अशा प्रकारची धान्य कोठारं आपल्याला कोर्लाई किल्ल्यात पाहायला मिळतात. सातारा शहराच्या बुरुजावर जाताना आपल्याला हा तलाव पाहायला मिळेल. इथे बघता येईल आपल्याला वानर आहेत, छोटे छोटे वानर आता एवढ्या गरमीची होत आहेत ते. तर अशा प्रकारची 3 तलाव या गडावर आहेत. त्यानंतर आपण इथून पुढे गेलो की आपल्याला अजिंक्यतारा हा नाव जो दिसतो शहरातून तो इथून पाहायला मिळेल. आणि इथे बघता येईल आपल्याला वानर आहेत ती खूप मज्जा करतात, खूप एन्जॉय करतात. कारण वातावरणच एवढं गरम आहे की थंड पाण्यात पोहण्याची मजाच एक वेगळी येत असते. मला पण पोहण्याची इच्छा होते. आता आपण जाऊया, मला याची इथून जाऊया गडावर जाऊया.
मित्रांनो, आपला अजिंक्य तारा गड बघून झालेला आहे. तर खूप सुंदर वाटलं गड बघून. खूप सुंदर गड आहे आणि इथला इतिहाससुद्धा खूप सुंदर आहे. तर मनीष, तुला कसं वाटलं गडाबद्दल? गड एकदम खूप सूरजभाई बोलला की सुंदरच आहे आणि खालचा व्ह्यू पण एकदम भारी आहे की एकदम वारा पण खूप येतोय आणि आम्ही कड्याच्या साईडूनच चालतोय. खाली खूप मोठी दरी पण आहे. दाखव. तुम्ही बघाल, आम्ही चालतोय त्याच्या साईडला ही दरी आहे आणि त्याच्या समोरच आपल्याला हे सातारा शहर पूर्ण बघायला मिळेल. जर आपण इथून सूर्यास्त बघायचा झाला तरी तो सुद्धा खूप सुंदर दिसेल आणि रात्रीचा जो सातारा शहराची जी लाईट आहे ती बघण्यात सुद्धा एक वेगळी मजा येईल. पण आपण सज्जनगडावर वस्ती करणार आहोत, त्याच्यामुळे आता आपण निघतोय. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओमध्ये काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असतील तर ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही सपोर्ट केलात तरच पुढे व्हिडिओ बनवत राहीन. आपला उद्दिष्ट एकच आहे की जो आपला मराठ्यांचा इतिहास आहे, जे आपली पावनभूमी आहे त्याबद्दल माहिती ही सर्वांपर्यंत पोचावी. कारण आज आपण बघतो प्रत्येक मुलाला, प्रत्येक लहान मुलाला किंवा आपल्या पुढच्या पिढीला आपला इतिहास हा विसरत चाललेला आहे. तर तो फक्त सर्वांपर्यंत पोचवण्याचा एक प्रयत्न आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटू, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, पुन्हा एका नवीन किल्ल्याची किंवा कुठल्या तरी इतिहासाबद्दल माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीन. तर धन्यवाद.